नमस्कार, मी अयोध्या आणि स्वागत आहे तुमचं पुन्हा एका छानशा रेसिपीमध्ये। तर आज आपण उन्हाळी वाळवण रेसिपीमध्ये अर्धा किलोच्या प्रमाणामध्ये साबुदाणा बटाटा चकली कशी बनवायची ते बघणार आहोत। ही चकली मस्त अशी चौपट फुलते, छान एकसारखी तळली जाते, अजिबातही कुठे कच्ची राहत नाही। तर ही चकली बनवण्यासाठी काही ट्रिक्स आणि टिप्स आपण बघणार आहोत। तर इथे बघा, आवाजावरून तुमच्या लक्षात येईल कुरकुरीत अशी ही चकली तयार झाली। आज आपण अर्धा किलोच्या प्रमाणात साबुदाणा चकली बनवतोय। त्यासाठी इथे अर्धा किलो साबुदाणा घेतलेला आहे। आता हा साबुदाणा आपल्याला 2 ते 3 पाण्याने स्वच्छ असा धुवून घ्यायचा आहे। आणि आता ही सकाळची वेळ आहे आणि सकाळी हा साबुदाणा आपल्याला भिजवायचा आहे। तर इथे आपण साबुदाणा स्वच्छ असा धुवून घेतला। आता यात पाणी घालून नेहमीप्रमाणे खिचडीसाठी जसा साबुदाणा भिजवतो तसंच आपल्याला भिजवून घ्यायचा आहे। आता साबुदाण्यात पाणी टाकल्यानंतर झाकण ठेवायचं आणि साधारण 6 ते 7 तास साबुदाणा आपल्याला भिजत ठेवायचा आहे। आता 6 ते 7 तासांनंतर रात्रीची वेळ आहे। साबुदाणा बघू शकता छान असा भिजला गेला आहे आणि तो फुलला देखील आहे। आता हा भिजलेला साबुदाणा छान आपल्याला चमच्याने व्यवस्थित मोकळा करून घ्यायचा आहे। आता या भिजवलेल्या साबुदाण्यामध्ये आपल्याला गरम पाणी घालायचं आहे। तर इथे गॅसवर मी एका भांड्यात पाणी कडकडीत असं गरम करून घेतलंय। आता हे पाणी आपल्याला भिजलेल्या साबुदाण्यामध्ये घालून घ्यायचंय। तर साधारण 1 तांब्या इथे पाणी मी असं कडकडीत गरम करून घेतलेलं आहे। इथे आता साबुदाणा पूर्णपणे बुडेल आणि थोडंसं पाणी साबुदाण्याच्या वर राहील एवढं पाणी आपल्याला टाकून घ्यायचंय। आता पाणी टाकून झाल्यानंतर परत एकदा चमच्याने आपल्याला एकसारखं हलवून साबुदाणा सारखा करून घ्यायचा आहे। आता साबुदाणा सारखा करून झालाय, यावर झाकण ठेवायचं आणि संपूर्ण रात्रभर हा साबुदाणा गरम पाण्यामध्ये असाच भिजत ठेवायचा आहे। तर आता दुसऱ्या दिवशी सकाळी हा साबुदाणा गरम पाण्यामध्ये बघा पूर्णपणे भिजलाय आणि छान फुगला देखील आहे। आता हा साबुदाणा आपल्याला थोडा मोकळा करून घ्यायचा आहे। तर बघा, यामध्ये आता थोडासा ओलावा तुम्हाला दिसत असेल। असाच ओलसर साबुदाणा चकलीसाठी आपल्याला हवा आहे आणि खूप जास्त पण कोरडा साबुदाणा इथे आपल्याला चकलीसाठी नकोय, त्यामुळे चकली ही आपली कडक होऊ शकते। तर आता अर्धा किलो साबुदाण्यासाठी इथे आपण 1 किलो बटाटा घेतलाय। आता हा बटाटा आपल्याला कुकरमध्ये 4 ते 5 शिट्ट्या करत शिजवून घ्यायचा आहे। तर बघा, बटाटा इथे कुकरमध्ये टाकून घेतला। आता बटाटे शिजतायत तोपर्यंत आपल्याला एका मिक्सरच्या भांड्यात 15 ते 20 मिरच्यांचा ठेचा तयार करून घ्यायचा आहे। आता इथे मिरचीचे प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता। तोपर्यंत बटाटा आपला इथे छान शिजला आणि थंड देखील झाला। या संपूर्ण बटाट्याची आता आपल्याला साल काढून घ्यायची आहे। तर बघा, इथे संपूर्ण बटाट्याची साल काढून झाली। आता हा सगळा बटाटा आपल्याला किसून घ्यायचा आहे। इथे मी 1 किसणी घेतलेली आहे। इथे बटाटा बारीक किसून घेतल्यामुळे बटाट्याच्या गाठी तयार पिठामध्ये बिलकुल राहत नाही आणि एकसारखी चकली आपली साच्यामधून पडली जाते। तर अर्धा किलो साबुदाण्यासाठी 1 किलो बटाटा हे चकलीसाठीचं अगदी योग्य प्रमाण आहे। तर बघा, आता इथे सर्वच बटाटा आपण किसून घेतलेला आहे। आता यामध्ये आपल्याला भिजवलेला साबुदाणा घालायचा आहे। गरम पाण्यामध्ये साबुदाणा भिजवल्यामुळे तो अगदी मस्तच भिजलाय। आता असा इथे संपूर्ण साबुदाणा या किसलेल्या बटाट्यांमध्ये घालून घेतला। आता यामध्ये आपल्याला तयार करून घेतलेला मिरचीचा ठेचा टाकायचा आहे। यानंतर यात 1 चमचाभर आपल्याला चिली फ्लेक्स घालायचे आहेत। आता यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे। इथे मी 2 चमचे मीठ घातलं। तुमच्या चवीनुसार तुम्ही इथे मीठ वापरू शकता। आता घातलेलं सर्वच साहित्य व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचंय आणि छान एकजीवही करून घ्यायचंय। तर इथे मिश्रण बघा छान असं सैलसर आहे आणि असंच सैलसर मिश्रण चकलीसाठी आपल्याला हवं आहे। किसलेला बटाटा, मिरची, साबुदाणा आणि मीठ छान एकजीव होईल इतपत आपल्याला हे मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचंय। चकली बनवण्यासाठी इथे मी एक पाइपिंग बॅग घेतली। याऐवजी तुम्ही तेलाची पिशवी इथे वापरू शकता। तर ही बॅग आता एका ग्लासवर आपण ठेवून घेतली। आता यामध्ये चकलीचं आपल्याला मिश्रण टाकून घ्यायचंय। तर इथे चकली बनवण्यासाठी पाइपिंग बॅग किंवा पिशवीऐवजी साच्याचा देखील तुम्ही वापर करू शकता। आता यानंतर संपूर्ण मिश्रण पाइपिंग बॅगमध्ये टाकून झालंय।
जसा आपल्याला चकलीचा आकार हवा असेल तसा आपल्याला हे टोप याचं कट करून घ्यायचं आहे आणि चकली आपल्याला इथे पाडून घ्यायची आहे। तर इथे तुम्ही बघू शकता छान अशा चकल्या पडत आहे आणि कुठेही तुटल्या जात नाहीत। तर अशाच प्रकारे सर्वच चकल्या आपल्याला उन्हामध्ये घालून घ्यायच्या आहेत। साधारण 2 दिवस कडकडीत उन्हामध्ये आपण ही चकली आता वाळवून घेतली आहे, म्हणजे हवाबंद डब्यामध्ये अगदी वर्षभर आपण ही स्टोअर करून ठेवू शकतो। तर बघा इथे चकली ही वाळवून छान तयार झालेली आहे। तर इथे चकली तुम्हाला मी तळून दाखवते। तर बघा चकली मस्त अशी फुलली आहे, कुठेही चकली इथे आपली लाल झालेली नाही, अगदी पांढरी शुभ्र अशी चकली तयार झालेली आहे। तर आजची ही बटाटा साबुदाणा चकलीची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि हो, चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। धन्यवाद।